विदर्भ म्हणजे वऱ्हाड पण त्यात आहे. विदर्भ म्हटल्यावर केवळ नागपूरच नाही तर महानगर म्हणून अमरावतीचा आणि एकंदरीत जिल्हा म्हणून संपूर्ण विदर्भाचा विचार झाला पाहिजे. ही भूमिका सातत्याने अमरावतीने मांडली आहे आणि हे करून देत असताना आपल्या अमरावती विभागाला न्याय मिळवून देण्याचाही पूर्ण प्रयत्न हा अमरावतीकरांनी आणि अमरावतीने त्याचं नेतृत्व करत असताना दिलेला आहे. मात्र गत काळामध्ये जेव्हापासून आदरणीय सुनील भाऊ हे यांचा काँग्रेसचा कार्यकाळ जो होता, मंत्रिपदाचा काळ जो होता, अमरावतीच्या विकासाचा जो एक झंझावात सुरू होता, हा त्यांच्या नेतृत्व काँग्रेस पक्षाची सत्ता गेल्यानंतरच्या काळात विदर्भाचा विकास म्हणजे केवळ नागपूरचा विकास आणि नागपूरमध्येही विकास झालेला नाही हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. मात्र येणारा निधी हा काही शहरांकडेच गेला पाहिजे आणि अमरावती सारख्या शहरांकडे जे दुर्लक्ष केलंय त्या दुर्लक्षाच्या अनुषंगाने देखील भारतीय जनता पक्षांना मतं मागत असताना याचा हिशोब हा कुठेतरी त्यांनी दिला पाहिजे ही देखील आमची अपेक्षा आहे. ही निवडणूक अमरावतीची जशी आहे तशी महाराष्ट्रातल्या 29 ठिकाणची पण आहे आणि या 29चीच नव्हे तर या निवडणुकीनंतर सर्वसाधारण 50% जो शहरी भागातला जो मतदार आहे तो या निवडणुकांमध्ये मतदान करत आहे. म्हणजे 288 नगरपालिका, नगरपालिका, पंचायत आणि नगरपंचायत आणि आता महानगरपालिका. नगरपालिकांमध्ये काय झालं तर नगरपालिकेमध्ये पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य जे आहे हे वगनाट्य रंगवल्या गेलं, हे वगनाट्य खेळल्या गेलं आणि तो तमाशा जो आहे सत्ताधाऱ्यांकडून खेळला गेला. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कायदा व सुव्यवस्था ही गुंडाळून ठेवण्यात आली. निवडणूक आयोग जो आहे हा संपूर्णतः सत्ताधाऱ्यांच्या हातातलं खेळणं बनून राहिला. कलेक्टरचा महसूल विभाग असेल, पोलीस विभाग असेल, या सर्व विभागांनी सत्ताधाऱ्यांना मदत केली आणि यामध्ये पैशाची वाटप, यामध्ये बोगस मतदान हे आपल्याला दुर्दैवाने बघायला मिळालं. मी माध्यमांना त्यांना धन्यवाद देतो की मतदानाच्या दिवशी आणि मतदानाच्या पूर्वसंध्येला कसा पैसा वाटला गेला याचं चित्रण हे आपण सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलं, ते आपण दाखवलं. मात्र त्यातून प्रशासन नावाची गोष्ट काम करत नाही हे सिद्ध झालं. मतदानाच्या दिवशी काय आपल्याला बघायला मिळालं की मंगल कार्यालयामध्ये बोगस मतदार आणून ठेवलेले आहेत. गाड्यामध्ये भरभरून जे आहेत ते बोगस मतदार येत आहेत. पोलिंग बूथवर बोगस मतदान पकडल्या गेलेलं आहे. बोगस मतदार पुढे पळतोय, पोलीस त्याच्या मागे पळतोय. हे सगळं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळालं आणि तोच कित्ता महानगरपालिकेच्या वेळेस देखील गिरवण्याचा प्रयत्न आहे. घोडे बाजार जो आहे हा निवडून आल्यानंतर केला जातो अशा प्रकारचा एक समज हा होता. मात्र आता घोडे बाजार आधीच सुरू केलाय. उमेदवार विड्रॉल घेणे, त्याच्यावर दबाव आणणे, पोलिसांकरवी दबाव आणणे, अशा प्रकारचे नाना प्रकार करून महाराष्ट्रातल्या लोकशाहीच्या गळा घोटण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे दोन्ही मित्रपक्ष करत आहेत. त्यामुळे एकंदरीत एवढ्या जागा अनपोत ज्या आल्या आहेत, ह्या अनपोत जागा आलेल्या म्हणजे हे गुंड प्रवृत्तीचा आणि सरकारच गुंड आहे, मुख्यमंत्रीच गुंड आहे, दोन्ही उपमुख्यमंत्रीच गुंड आहेत, याची ही प्रचिती या निमित्तानं आपल्याला बघण्याची वेळ ही महाराष्ट्रावर आलेली आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे जरी अनपोत झाला असलं तरी मतदान हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे आणि मतदानाला करताना नोटाचं बटन त्या ठिकाणी असतं. त्यामुळे अनपोत जरी झाली असली तरी केवळ नोटा बटनाची आपली ईव्हीएम मशीन त्या मतदार केंद्रावर ठेवावी ही काँग्रेस पक्षाने केलेली मागणी आहे. आणि एकंदरीत या आलेल्या अनपोत ज्या जागा आहेत या संशयाच्या भरात असल्यामुळे त्या ठिकाणी एक तर ईव्हीएम लावा किंवा पुन्हा त्या ठिकाणी ही निवडणूक त्या ठिकाणची रद्द करून पुन्हा निवडणुका लावा, ही या आशयाची निवडणूक आयोगाकडे आमची मागणी आहे. गुंड जेव्हा सरकारला आम्ही म्हणतो तेव्हा आम्हालाही दुःख आहे. मात्र त्याचं एकच उदाहरण देतो, अनेक उदाहरण आहेत. विधानसभेचे अध्यक्ष हे संविधानिक पद आहे, ते कस्टोडियन आहेत. संविधानाचे कस्टोडियन आहे, सभागृहाचे कस्टोडियन आहे. विधानसभेचे अध्यक्ष स्वतःचा भाऊ, स्वतःची भाऊजाई आणि स्वतःची बहीण हे 3 उमेदवार अनपोत व्हावे आणि कोणी उमेदवारी अर्ज जास्ती लोकांनी भरू नये
यासाठी ते 4 वाजेपासून 4 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोर जाऊन उभे राहतात. आत उमेदवारांना जाऊ देत नाही, उमेदवारांना दमदाटी करतात. पैसे भरून टोकन घेतलेले की आता तुमचा नंबर आला तेव्हा तुमचा अर्ज आम्ही स्वीकारू, असे पैसे भरून टोकन घेतलेल्या लोकांचेही अर्ज हे स्वीकारल्या जात नाही. आणि भरीसभर विधानसभेचा अध्यक्ष एक सन्माननीय पद ते मनमान्य स्वरूपातच नाही वागत, तर विचित्र आणि विकृत वागतं. त्यामुळे मव्वाली जसे वागतात, गुंड जसे वागतात, तशी त्यांची देहबोली आहेत, तसे त्यांचे शब्द आहेत. आणि त्यांचा व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ते कसे उमेदवारांना आणि लोकांना तिथून पळून लावतात हे बघितलंय. म्हणजे अहो, विधानसभेचा अध्यक्ष आता तिथे येऊन उमेदवारी अर्ज भरू देत नाही. हे निकोप लोकशाहीचं हे अजिबात निकोप लोकशाहीचं उदाहरण नाही. त्यामुळे लोकशाही गुंडाळून ठेवलेल्या भाजपच्या एकंदरीत या प्रवृत्तीच्या विरोधात नागरिकांनी त्यांना धडा शिकवावा, सत्सद विवेक बुद्धीने मतदान करावं आणि काँग्रेसला विजय करावं, ही असणारी आमची भूमिका आहे. महाराष्ट्रभरामध्ये काँग्रेस पक्ष हा कुठे स्वतंत्र तर कुठे आघाडी स्वरूपामध्ये लढत आहे. आणि ही काही आमच्यातील असणारा कोणता विरोधाभासाचा मांडण्याचं काही कारण नाही. आम्ही आघाडीच्या संदर्भात स्थानिक पातळीवर अधिकार दिलेले होते. स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटन, स्थानिक जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी आघाडीच्या संदर्भात निर्णय घ्यावा, ही आमची असणारी भूमिका होती. त्या अनुषंगानं आम्ही कुठे समविचारींच्या सोबत आहोत, कुठे मित्रपक्षांसोबत आहोत, कुठे स्वबळावर आहोत. ही या पद्धतीनं काँग्रेसची रणनीती आहे. खासदार साहेब बळवंतभाऊ या ठिकाणी आहेत, अनेक यशोमतीताई आहेत, आमचे प्रदेशचे पदाधिकारी आहेत, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे या जिल्ह्याच्या समर्थ अशा नेतृत्वाने या ठिकाणी युबीटी आणि राष्ट्रवादीच्या सोबत आघाडी करत असताना अमरावतीमधली आम्ही निवडणूक लढत आहोत आणि अमरावतीकर आमच्या निश्चित पाठीशी राहतील असा आम्हाला विश्वास आहे.